श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून ओळखला जातो. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आरोग्य हे आपल्या प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचं आहे आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण प्रत्येकानं सजग असलं पाहिजे. श्रोतेहो, आपल्या अगदी बाल्यावस्थेपासून आपल्याला माहीत आहे की आपल्या पोटात जर जंत झाले तर आपल्याला कसं त्याचं दुःख पचवावं लागतं. तर हे आजार कशामुळे होतात आणि एकंदरीतच या जंतांचा नाश आपण कसा करायचा या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडं उपस्थित आहेत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर विवेक पाटील. तेव्हा आपण त्यांच्याकडून या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पाटील सर, मी आत्ता म्हटलं की जंतांची ओळख ही आपल्याला लहानपणापासून असते, बरोबर. तर लोकांना आतड्यातील जंताचा संसर्ग हा प्रामुख्याने होत असतो. बरोबर. आणि हा कसा होतो आणि याचे सर्वात जास्त सामान्य जंत जे असतात हे कोणत्या प्रकारचे असतात? शक्यतो जंतांचा संसर्ग जो होतो तो मातीतून होतो. म्हणजे उघड्यावर शौचाचं जे प्रमाण आहे आपल्यात बऱ्याच ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागात किंवा शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणी जिथं शौचालयाची सोय नसते, अशा उघड्यावर शौचालय केल्यानं त्यातून ते अंडी जी आहेत जंतांची ती मातीमध्ये मिसळतात आणि त्या मातीद्वारे ते आपल्या शरीरात तोंडावाटे अन्नामधून असेल किंवा दूषित पाण्यामधून असेल किंवा लहान मुलं जेव्हा मातीत खेळतात त्यावेळी त्यांच्या नखांमध्ये जी माती अडकते त्यामधून असेल, अंड्यांच्या स्वरूपात ते आपल्या आतड्या म्हणजे तोंडावाटे प्रवेश करतात आणि त्यानंतर मग जंत संसर्ग आपल्या शरीरामध्ये विशेषतः आतड्यांमध्ये होतो. आता जंतांचे 2-3 प्रकार आहेत. असे राऊंड वर्म सगळ्यात आपल्याला म्हणजे जास्त प्रमाणात आढळणारा राऊंड वर्म, छोटेशा आळ्या असतात पण सगळ्यात जास्त आपल्याकडे सापडतात. त्यानंतर व्हिप वर्म म्हणून असतं. व्हिप वर्म आपल्याकडे जास्त आढळत नाही आणि हुक वर्म म्हणून असतं. हे सगळ्यात धोकादायक असतं का तर हे लवकर त्यातून आपल्याला सुटका होत नाही आणि ते कधी कधी 5-5 मीटर एवढ्या लांबीचे सुद्धा होऊ शकतात. आणि त्यांना जसं हुक नाव आहे, हुक सारखं त्यांच्या वर डोक्याला हुक असतात ज्याद्वारे ते आतड्याला चिटकून बसतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जंतांचा संसर्ग हा विशेषतः माती आणि दूषित पाणी किंवा दूषित अन्न जे असेल याद्वारे होतो. तुम्ही म्हणालात की शक्यतो ग्रामीण भागातून किंवा शहराच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्यामध्ये उघड्यावर बऱ्यापैकी लोक शौचास बसतात किंवा इतर आणखीन काही अस्वच्छता असेल तिथं तर त्यातून हे जंतू पसरत असतात. तर मला आता असं सांगा की भारतात हे जे प्रमाण आहे मातीतून होणारा जंतू संसर्ग ते प्रमाण किती आहे? साधारणतः बघितलं तर मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे, विशेषतः जन्मल्यापासून 14 वर्षांपर्यंत. आता 1 वर्षापर्यंत बाळ काय बाहेर जात नाही किंवा बाहेरचं जास्त खात नाही, परंतु 1 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत ही मुलं शक्यतो बाहेर अंगणात किंवा शाळेत अंगणवाडीत खेळत असतात. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जंतांचं प्रमाण आहे. साधारण बघायला गेलं तर 68-70% मुलांमध्ये जंतांचा संसर्ग आपल्याला आढळतो. साधारण 241 दशलक्ष मुलं ही जंत संसर्गापासून प्रभावित होतात. आणि एकूण लोकसंख्येचे बघितलं तर साधारण 28% लोकांमध्ये हा जंतांचा संसर्ग आपल्याला आढळतो. आता आपण सांगता की जास्तीत जास्त म्हणजे बाल्यावस्थेत हा जंतू संसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे जे प्रमाण आहे जंतू संसर्गाचं याचं सर्वेक्षण तुम्ही तुमच्या सायंटिफिक भाषेमध्ये कसं करता? याचं सर्वेक्षण 2 प्रकारे केलं जातं. पहिलं म्हणजे मुलांचे शौचाचे नमुने आपण तपासतो. मग शौचाच्या नमुन्यामध्ये एकदम जास्त तीव्र स्वरूपाचा संसर्ग असेल तर जंत सापडतात, कमी प्रमाणाचा संसर्ग असेल तर जंतांची अंडी सापडतात. ते आपण लॅबमध्ये तपासायला पाठवतो आणि त्यावरून आपण त्या संसर्गाचं किती प्रमाण आहे ते ठरवतो. दुसरं एक आहे की आपण मातीमध्ये सुद्धा परीक्षण करतो, म्हणजे मातीमध्ये जंतांची अंडी आहेत का, या 2 गोष्टींद्वारे आपण सर्वेक्षण करतो आणि त्यापुढे आपण निष्कर्षास येतो. मला आता असं सांगा की जंतांचा प्रादुर्भाव ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला होतो त्यावेळी आपण तो रोखण्याच्या दृष्टीतून कोणत्या उपाययोजना प्राथमिक स्वरूपात करणं गरजेचं आहे? आता प्राथमिक स्वरूपात जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर जंतांचा प्रादुर्भाव टाळणे हेच सगळ्यात उत्तम आहे. तर हे टाळण्यासाठी विशेष वेगळं काय करायचं नाही, पण आपली वैयक्तिक स्वच्छता ही जोपासणे फार गरजेचे आहे. विशेषतः कोविडनं आपल्याला शिकवलंय की काही करण्यापूर्वी हात धुणे, विशेषतः जेवण करण्यापूर्वी किंवा शौचास जाऊन आल्यावर, बाळाचं शौच धुतल्यावर किंवा स्वयंपाक तयार करताना स्वच्छ साबण पाण्यानं
2 मिनिट हात धुवावं. ते 6 स्टेप्स आहेत, एकदम सोपे स्टेप्स आहेत. हे 2 मिनिटं जर आपण साबण पाण्यानं हात धुतलं तर बऱ्यापैकी हे संसर्ग आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट, प्रसाराचं सगळ्यात मोठा माध्यम आहे ते उघड्यावर शौचास जाणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीस जंतांचा संसर्ग असेल आणि त्यानं उघड्यावर शौचास केलं तर परत ते जंत अंडीद्वारे पसरतात. तर उघड्यावर शौचास जाणे टाळावं. आता काही ठिकाणी अपरिहार्य कारणामुळे समजा जर उघड्यावर शौचास जायची पाळी आली तर तिथं आपण थोडीशी खड्डा खणून आपण त्यावर नंतर माती टाकून ती झाकून टाकावं, जेणेकरून आपलं शौच हे आपल्या अन्न म्हणजे फळं असतील, फळभाज्या असतील, भाज्या असतील किंवा पाण्याचे स्तोत्र जे आहेत, जे आपण पाणी पितो, सेवन करतो, त्यांच्या संपर्कात येणार नाहीत. दुसरं म्हणजे बाहेर फिरताना भागात मातीमध्ये विशेषतः पायांमध्ये बूट चप्पल जे काय आहे ते आपल्याला संरक्षित ठेवतात, त्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे स्वच्छ पाणी गाळून उकळून असेल किंवा फिल्टर, आता सगळे घरोघरी फिल्टर झाले, त्यामध्ये ही अंडी, जंतांची जी अंडी आहेत त्याचा नाश पावतो. स्वच्छ पाणी, त्यानंतर पुढचं आहे ते स्वच्छ अन्न. ताजं व्यवस्थित शिजवलेलं अन्न खाल्लं, स्वच्छ असेल तर त्यामधून आपल्याला संसर्ग होणार नाही. दुसरं, मगाशी आपण बघितलं की फळभाज्या किंवा पालेभाज्या आहेत यामधून सुद्धा संसर्ग होऊ शकतो. आता काही फळभाज्या आहेत जसं गाजर आहे, हे खाली जमिनीच्या खाली असतात, तर ते आपण वापरताना स्वच्छ पाण्यानं जर धुवून वापर केला तर त्यामुळे आपण जंतांचा संसर्ग हा टाळू शकतो. आणि विशेषतः अन्न जे आहे, आता फक्त आपण बघितलं की पाण्याद्वारे मातीद्वारे होतो, तसंच माशांमुळे सुद्धा होऊ शकतो. म्हणजे माशा समजा घाणीवर जाऊन बसलेत आणि त्यांच्या पायाला चिटकून सुद्धा ह्या जंतांची अंडी आपल्या अन्नावर बसू शकतात. त्यामुळे जे अन्न आहे हे शक्यतो झाकून ठेवावं आणि शक्यतो ताजं खावं. म्हणजे सकाळी केलंय ते संध्याकाळपर्यंत ठेवायचं असेल तर व्यवस्थित झाकून ठेवावं, अन्यथा ताजं खावं. छोट्या बारीक सारीक गोष्टी आहेत, या जरी आपण पाळल्या तरी जंतांचा संसर्ग आपण टाळू शकतो. म्हणजे अगदी आपल्याला प्राथमिक स्तरावर असं म्हणता येईल की स्वतःची स्वच्छता स्वतः जर राखली 100% तर आपल्याला या जंतांपासून होणारा जो संसर्ग आहे तो टाळता येऊ शकतो. म्हणजे कोविडनं जे आपल्याला शिकवलं, मास्क वापरल्यामुळे 2 वर्षात टीबीचे पेशंट कमी झाले. म्हणजे प्रसार थांबवणंही पण आपल्याच हातात आहे. बरोबर. मला आता असं सांगा की जंतूंच्या प्रादुर्भावामुळे नेमकं बालकांच्या पोषण आरोग्यावर किंबहुना त्यांच्या आहारावर काय परिणाम होतो का? 100%. का तर जे एकदा आपल्या एखाद्या व्यक्तीला जंतांचा संसर्ग झाला तर ते जंत जगतात ते आपल्या अन्नावरच. जे आपण खातो त्यातलाच काही भाग ते खातात आणि यामध्ये काही विशेष घटक आहेत, जसे लोह आहे, व्हिटॅमिन ए आहे, ते जास्त प्रमाणात त्याचं सेवन केलं जातं जंतांमार्फत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्याची कमतरता पडते आणि याच्यामुळं नक्कीच प्रादुर्भाव जास्त झाला तर वाढीवर, लहान मुलांच्या विशेषतः वाढीवर शारीरिक असेल मानसिक असेल 100% परिणाम होतो. हा परिणाम नेमकं कोणत्या स्वरूपात बघायला मिळतो? सर्वप्रथम कसं आहे, सुरुवातीला काही लक्षणं दिसत नाहीत, परंतु जसं जसं संसर्ग तीव्र स्वरूपाचा होतो तसं तसं भूक कमी, म्हणजे बाकीची लक्षणं दिसायला लागतात. परंतु सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे या जंतांच्या संसर्गामुळे होणारं ते आहे अॅनिमिया, ज्याला आपण रक्तक्षय म्हणतो. आणि रक्तक्षयाचं जर आपण म्हणजे आपल्या देशातलं प्रमाण बघितलं, NFHS म्हणून एक सर्व्हे होतो केंद्र शासनामार्फत, तर जवळपास 50 ते 60% मुलांचं हिमोग्लोबिन हे 11पेक्षा कमी आहे. तर ते आपल्याला 11पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे. तर हे जंत लोह शोषून घेतल्यामुळे, व्हिटॅमिन ए शोषून घेतल्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तक्षय हा मोठ्या प्रमाणात होतो. रक्तक्षय जसा होईल तसं आपल्या हालचालींवर, काम करण्याच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. तर आपल्या म्हणजे रक्तक्षयामध्ये काय होतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीराला जे ऑक्सिजन पुरवठा होतो तो हिमोग्लोबिन मार्फत होतो, तोच कमी होतो. थोडक्यात प्रतिकारशक्ती पण आपली कमी पडायला लागते सुद्धा आणि सगळ्या बाकीच्या गोष्टींवर त्याचा प्रभाव पडायला लागतो. प्रामुख्यानं बालकांच्या बाबतीत आपल्याला जंतू संसर्ग आढळून येतो. तर तुम्ही असं काही संशोधन केलेलं आहे का किंवा सर्वेक्षण केलेलं आहे की बालमृत्यूवर याचा काय परिणाम होतो? जंतुसंसर्गामुळे लगेच बालमृत्यू होत नाही, पण जंतुसंसर्गामुळे रक्तक्षय होतो, त्यामुळे त्याची वाढ खुंटते आणि बालकाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात प्रत्येक गोष्टीवर, म्हणजे विद्यार्जन असेल किंवा काम करण्याची क्षमता असेल, हे सगळं कमी होतं. त्याचबरोबर इतर आजारां होण्याची जी काही शक्यता आहे ती वाढते. थोडक्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते, इतर आजार होऊन ते बाळ दगावू शकतं आणि फारच क्वचित प्रसंगी
अतिशय तीव्र स्वरूपाच्या जंत संसर्ग असेल तर ती जंत उलट तोंडातून बाहेर येतात. अशा वेळी ते जर श्वासनलिकेत गेले तर गुदमरून सुद्धा मृत्यू होऊ शकतो. फार कमी प्रमाण आहे पण होऊ शकतं. या बाबतीत पण आपण काळजी घेणं अपेक्षित आहे. 100% अपेक्षित आहे. मला आता असं सांगा की जंतुनाशकांच्या गोळ्या बाजारात मिळत असतात मेडिकलमध्ये, किंबहुना आता तुम्ही म्हणालात की लोहाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे देखील विविध प्रकारचे आजार होतात. ज्यावेळी खाजगी डॉक्टरांकडे कुठेतरी दाखवलं जातं आणि सांगितलं जातं की लोहाचं प्रमाण कमी झालं आहे, अमुक एखादी गोळी लिहून दिली जाते, किंबहुना जंतुनाशकच्या दृष्टीतून एखादी गोळी दिली जाते. मग अशा ज्यावेळी गोळ्या दिल्या जातात त्यावेळी या दोन्ही गोळ्या एकत्रित घेतल्याने काही परिणाम होऊ शकतो का? नाही, तसं काय म्हणजे शक्यता नाही आहे. तर जंतनाशक गोळी आपण 6 महिन्यातून एखादी देतो आणि आपलं जे नॅशनल आयर्न प्लस इनिशिएटिव्ह म्हणजे केंद्र शासनाचं रक्तक्षय कमी करण्यासाठी जे काही मोहीम आहे त्यामध्ये आपण 6 महिन्यापासून ते 50 वर्षापर्यंत 6 वयोगटांना वेगवेगळ्या आठवड्यातनं, काहींना आठवड्यातनं एकदा, काहींना आठवड्यातून 2 वेळा आणि गरोदर मातांना रोजची गोळी त्यांच्या हिमोग्लोबिनच्या प्रमाणात लोहाच्या देत असतो त्यांचं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी. तर जंतनाशक गोळी आणि आयर्नची गोळी म्हणजे लोहाची गोळी एकत्र घेतली तर तसं काही अडचण येत नाही. आता आपण भारताचा जर विचार केला तर आपला भारत हा विस्तीर्ण प्रदेश आहे आणि एकंदरीत सगळ्याच योजना आपण ॲट अ टाइम तिथं राबवू शकत नाही. मग अशा दृष्टीतून विचार करता आपण मातीतून प्रसारित होणारा हा जो जंतू संसर्ग आहे हा आपण कसा टाळू शकतो? आता फक्त विस्तारित नाही तर आपली लोकसंख्या सुद्धा आपण बघितली तर फार मोठी लोकसंख्या आहे. तर त्यासाठी आपल्याला जंतनाशक मोहीम राबवण्यासाठी प्रतिबंध करणं हाच उपाय आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागात जवळपास 5,90,000 लाभार्थी आहेत आपले 1 वर्ष ते 18 वर्ष आणि शहरी म्हणजे महापालिकेमध्ये साधारण 1,40,000 असे जवळपास 7,30,000 1 वर्ष ते 19 वर्षाचे लाभार्थी आपल्या जिल्ह्यात आहेत. तर फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्यामुळं आणि त्यातले बरेचसे लाभार्थी हे ग्रामीण भागात राहतात म्हणजे त्यांचं प्रत्यक्ष रोज मातीशी संबंध येतो. तर त्यामुळे प्रतिबंध करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. बऱ्याचशा प्रगत राष्ट्रांनी आशियातल्या, युरोपमधल्या जंतुसंसर्ग पूर्णपणे थांबवलाय. आपणही करू शकतो. फक्त लोकांना माहिती व्हावं. प्रत्येकाने जर गोळी घेतली एकाच वेळी तर जंतुसंसर्ग आपण टाळू शकतो. तुम्ही आता जागतिक स्तरावर सांगत होतात की विविध देशात देखील याबद्दलची काळजी घेतली जाते. तर जागतिक आरोग्य संघटनेचं या बाबतीत तुम्हाला काय मार्गदर्शन आहे का? जागतिक आरोग्य संघटनेचं आपल्याला मार्गदर्शन आहे की ह्या विशेषतः 1 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील लाभार्थी जे आहेत त्यांनी दर 6 महिन्यांना जंतनाशक गोळी घ्यावी. थोडक्यात कसं आहे, आपण टेस्टिंग करतो एवढ्या प्रमाणात आहे की एवढ्या प्रमाणात नाही आहे. तर आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाचं टेस्टिंग करणं शक्य नाही आणि सरासरी जरी बघितलं तर 1 ते 19 या वयोगटात 68% मुलं जर आपली बाधित असतील तर सरसकट सगळ्यांनाच आपण अल्बेंडाझोल नावाची जे औषध आहे 400 मिलीग्रॅमचं हे 6 महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून 2 वेळा जर दिलं तर आपण याचे प्रतिबंध करू शकतो. त्याचबरोबर विशेषतः शाळा, महाविद्यालय असतील, अंगणवाडी असतील इथं शौचालयाची सवय लावणे. लहान मुलांना जर अंगणवाडीतच शौचालयाची सवय लावली तर ती उघड्यावर बसणार नाहीत. बरोबर. त्यामुळे हे सवय लावण्यासाठी सुद्धा आपल्या शासनामार्फत सर्व अंगणवाडी असतील, शाळा असतील तिथं शौचालयाची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. विशेषतः जे ग्रामीण भागात मातीत शेतीत काम करणारे आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश जाणं, औषध आपण पोचवतोच पण स्वतःहून त्यांनी घेणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही आता औषधांची नावं सांगितले की अमुक एखादी गोळी 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 2दा असे घेणं अपेक्षित आहे. तर लहान मुलांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ही जंतनाशक जी औषधाची मात्रा आहे हे किती प्रमाणात असणं गरजेचं आहे? 1 वर्ष ते 2 वर्ष यामध्ये आपण अर्धी गोळी देतो आणि ती बारीक पावडर करून किंवा पूड करून पाण्यात मिसळून ते आपण पाजतो. त्याचबरोबर 2 वर्षापासून 19 वर्षापर्यंत अखंड गोळी देतो. पण लहान मुलं जी आहेत 2 वर्ष ते 3 वर्ष परत त्यांना सुद्धा ते गोळीची पूर्ण पावडर किंवा चूर्ण करून पाण्यात मिसळून त्यांना देतो. म्हणजे त्यांना गोळी गिळता येत नाही त्यामुळे आपण बारीक पावडर करून त्यांना पाजायला सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, ही अल्बेंडाझोल गोळी जी आहे प्रत्येक ठिकाणी आपले आरोग्याचे कर्मचारी असतील, आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील आणि शिक्षक असतील, प्रत्येक शाळेमध्ये आपण एक नोडल शिक्षक नेमलेला असतो. तर समोर उभारून आपण गोळी खाऊ घालतो. गोळी घरी घेऊन जाऊ देत नाही. आपल्या समोर गोळी खायला लावायचं. समजा आता आपण 13ला आपली मोहीम आहे, 13 फेब्रुवारीला आपण प्रत्येक शाळेत, अंगणवाडीत, महाविद्यालयात ही गोळी खाऊ घालणार. घरी गोळी आपण द्यायची नाही.
दुसरी गोष्ट, समजा एखादा विद्यार्थी गैरहजर असेल, आजारी असेल, तर त्याचं मॉपअप राऊंड आपण 20 तारखेला ठेवलेलं आहे, 20 फेब्रुवारीला. म्हणजे जे राहिलेली मुलं आहेत ती आपण 20 फेब्रुवारीला, किंवा शाळाबाह्य मुलं आहेत, काही मुलं आहेत जी शाळेला जात नाहीत किंवा शाळा सोडलेली आहे, अशा मुलांना त्या जवळच्या शाळेत किंवा अंगणवाडीत गोळा करतील आणि तिथं हे प्रत्यक्ष त्यांना खाऊ घालतील. मला आता असं सांगा की ह्या गोळ्या आपण ज्यावेळी बालकांना देतो तर त्यांच्यावर काही त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे का? गोळीमुळे दुष्परिणाम असा काही होत नाही. म्हणजे आता दरवर्षी आपण मोहीम राबवतो. मगाशी आपण बघितलं की साधारण आपण 7 लाखाच्या वर लाभार्थ्यांना ही गोळी देतो. पण काय होतं, काही वेळा अनावधानानं किंवा काही लोकांना पूर्ण माहिती नसल्यामुळं काही ठिकाणी अडचण येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ उपाशीपोटी गोळी दिली, चक्कर आली, असं होऊ शकतं. साधारणतः ज्याला संसर्ग नाही त्याला तर काहीच होत नाही. ज्याला तीव्र स्वरूपाचा संसर्ग आहे जंतांचा, म्हणजे असेच केसेस बघितलेत आपण की आतड्या पूर्ण पॅक आहेत, तर अशा व्यक्तींमध्ये गोळी खाल्ली की थोडीशी रिएक्शन यायची शक्यता असते. रिएक्शन म्हणजे काय, पोटात दुखणे, मळमळणे, उलटी होणे, जुलाब होणे असं होऊ शकतं. पण ते तर घाबरून जायचं कारण नाही, का तर तिथं थोड्या वेळानं हे आपोआप कमी होत. म्हणजे लहान मुलात विशेषतः लक्ष देतो. मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे 1 ते 2 वर्ष अर्धी गोळी पावडर करून, 2 ते 3 वर्ष एक पूर्ण अखंड गोळी पावडर करून पाण्यात मिसळून मगच पाजायची आणि आपल्या समोर का खाऊ घालायची, गोळी व्यवस्थितपणे गिळली की नाही हे कळावं म्हणून. असं केलं तर शक्यतो काही लक्षणं येत नाहीत. फक्त तीव्र जंतू संसर्ग असेल तर थोडीशी रिॲक्शन येते, पण ती तात्पुरती असते, आपोआप कमी येते. त्यासाठी आपण प्रत्येक शाळेमध्ये तिथले जे आपले आरोग्य कर्मचारी आहेत, आता तर जवळपास 300 आपले समुदाय आरोग्य अधिकारी 300 गावांमध्ये आहेत, त्यांचे आणि वैद्यकीय अधिकारी यांचे मोबाईल नंबर आणि गाडी आपली तयार असणार आहेत सगळीकडे. काय अडचण आली तर त्या जे नोडल शिक्षक आहेत शाळेत त्यांच्याकडे आपण ह्या सगळ्यांचे संपर्क क्रमांक देतोय. काय अडचण आली तर त्यांनी फोन करावा आणि आपले जे काही आशा असतील, ANM असतील, MPW असतील, आरोग्य कर्मचारी हे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन भेट देऊन समोरच गोळ्या खाऊ घालणार आहेत. म्हणजे एकंदरीतच हा राष्ट्रीय जंतुनाशक दिनाच्या निमित्तानं आपण ही जी मोहीम राबवणार आहोत, तर ही मोहीम प्रत्येकाने यशस्वी करण्यासाठी योग्य ती पावलं उचलायला पाहिजेत. आणि एकंदरीतच ही मोहीम राबवताना जंतुनाशक हा विषय तर आहेच आहे, पण स्वतःचं आरोग्य देखील आपण प्रत्येकानं जपलं पाहिजे. हा त्यामागचा महत्त्वाचा संदेश प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवा. डॉक्टर विवेक पाटील, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच राष्ट्रीय जंतुनाशक दिनाच्या निमित्तानं आपण जी मोहीम राबवणार आहात या संदर्भात आमच्याशी सविस्तर चर्चा केलीस, याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.